नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या BA प्रथम वर्ष अर्थशास्त्र सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 मायक्रो इकॉनॉमिक्स, याला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र आपण म्हणतो, कंपल्सरी पेपर आहे. तर या युनिटच्या पहिल्या भागामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर विकास सुकाळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, पीपल्स कॉलेज नांदेड, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी मी झूमवर लेक्चर घेण्याच्या ऐवजी मुद्दामच हे रेकॉर्डिंग तयार करून यूट्यूब चॅनलवर टाकत आहे. आपण हे सर्व यूट्यूब चॅनलवरचं रेकॉर्ड तुम्ही तुमच्या पाहिजे त्या वेळेप्रमाणे आणि पाहिजे तेवढा भाग तुम्ही ऐकू शकता. यूट्यूब चॅनल विकास सुकाळे या नावाने तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामध्ये माझे अर्थशास्त्राचे सर्व रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. तर आता पुढं आपण हा BA प्रथम वर्षातील अर्थशास्त्र सेमिस्टर सेकंडचा कोर्स कंटेंट काय आहे, म्हणजे अभ्यासक्रम काय आहे, तो पाहत आहोत. पहिलं युनिट आहे थिअरी ऑफ प्रोडक्शन. तर हे जे युनिट आहे थिअरी ऑफ प्रोडक्शन, तर त्यामध्ये कॉस्ट अँड रेव्हेन्यू कर्व असा एक मुद्दा आहे. तर यात पहिला मुद्दा आहे प्रोडक्शन फंक्शन, कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन फंक्शन, द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन आणि लॉ ऑफ रिटर्न टू स्केल. याचं भाषांतर पुढे मी दिलेलंच आहे. बी सेकंड पार्ट आहे कन्सेप्ट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट कर्व, डिफरंट कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, मनी, रियल अँड अपॉर्च्युनिटी कॉस्ट, कॉस्ट कर्व, शॉर्ट रन अँड लॉंग रन. तिसरा भाग आहे कन्सेप्ट ऑफ रेव्हेन्यू अँड रेव्हेन्यू कर्व. यामध्ये कोणते मुद्दे पाहणार आहोत? टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू अँड मार्जिनल रेव्हेन्यू. रेव्हेन्यू अँड रेव्हेन्यू कर्व, यामध्ये रेव्हेन्यू कर्व अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपॉली, या दोन मध्ये स्पर्धेमध्ये असणारे रेव्हेन्यू अँड रेव्हेन्यू कर्व पाहणार आहोत. सेकंड चॅप्टर इज मार्केट स्ट्रक्चर. यामध्ये पहिला भाग आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. या पूर्ण स्पर्धेमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये मीनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स, मीनिंग आणि कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याचबरोबर प्राइस डिटर्मिनेशन इन शॉर्ट रन अँड लॉंग रन, इक्विलिब्रियम ऑफ द फर्म इंडस्ट्री, हा भाग आहे. तर यानंतर पुढचं त्या दुसऱ्या प्रकरणामध्येच मोनोपॉली, मीनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स, शॉर्ट रन अँड लॉंग रन असा हा भाग आहे. तर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये मीनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स अँड ग्रुप इक्विलिब्रियम असा हा भाग आहे. प्रकरण 3 मध्ये थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन हा पार्ट आहे. रेंट, रिकॉर्डियन अँड मॉडर्न थिअरी ऑफ रेंट, वेज, मॉडर्न थिअरी ऑफ वेज, वेज डिफरन्शिएशन अँड कलेक्टिव्ह बार्गेनिंग, सी इंटरेस्ट, लोनेबल फंड्स अँड लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी ऑफ इंटरेस्ट, आणि लास्ट इज प्रॉफिट, अनसर्टनिटी थिअरी ऑफ प्रॉफिट अँड इनोव्हेशन थिअरी ऑफ प्रॉफिट. दीज आर 2 थिअरीज. तर अशा प्रकारे हा इंग्रजीमध्ये आपला अभ्यासक्रम आहे. यानंतर आता आपला मराठीमध्ये हा अभ्यासक्रम तुम्हाला त्यांनी सविस्तर दिलेला आहे. पहिलं जो प्रकरण आहे ते उत्पादनाचे सिद्धांत, खर्च व उत्पन्न. यामध्ये ए पहिला भाग आहे उत्पादन फल. यामध्ये उत्पादन फल संकल्पना, बदलत्या प्रमाणाचा नियम आणि परिमाण प्रत्यय नियम. बी खर्च संकल्पना व खर्च वक्र. यामध्ये खर्चाच्या विविध संकल्पना आपण पाहणार आहोत. या 3 महत्वाच्या संकल्पना आहे: पैशातील खर्च, वास्तव खर्च आणि संधी खर्च, आणि अल्पकालीन व दीर्घकालीन खर्च वक्र. तिसरी संकल्पना आहे उत्पन्न संकल्पना व उत्पन्न वक्र. यात एकूण उत्पन्न, सरासरी उत्पन्न आणि सीमांत उत्पन्न, आणि पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीमधील उत्पन्न आणि उत्पन्न वक्र. दुसरं प्रकरण आहे बाजारपेठ संरचना. यात ए आहे पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धेचा अर्थ, वैशिष्ट्ये, पूर्ण स्पर्धेतील लघु आणि पूर्ण स्पर्धेतील उद्योग आणि उद्योग संस्थेची अल्पकालीन व दीर्घकालीन किंमत निश्चिती. त्यानंतर मक्तेदारी. मक्तेदारीचा अर्थ, वैशिष्ट्ये, अल्पकाळ व दीर्घकाळातील मक्तेदारी उद्योग संस्थेचे संतुलन. त्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अर्थ, वैशिष्ट्ये आणि समूह संतुलन. तिसरं प्रकरण आहे वितरणाचे सिद्धांत.
रिकार्डोचा खंड सिद्धांत आणि आधुनिक खंड सिद्धांत, मजुरीचा आधुनिक सिद्धांत, मजुरी दरातील फरक आणि सामूहिक सौदा शक्ती, सी व्याजाचा ऋणयोग्य रकमेचा सिद्धांत व व्याजाचा रोकड पसंती सिद्धांत आणि नफ्याचा अनिश्चितता सिद्धांत आणि नफ्याचा नवप्रकरण सिद्धांत. एवढा आपला हा भाग आहे. तर या युनिटमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पहिलं प्रकरण आपण पाहणार आहोत. तर ते पहिलं प्रकरण आहे उत्पादनाचे सिद्धांत, उत्पन्न व खर्च. तर या प्रकरणाचे 2-3 भाग आहेत. हे 2-3 भागामध्ये तुम्ही हे प्रकरण ऐका, सविस्तर ऐका 2-3 भागामध्ये. यात पहिला आपण उत्पादन फल संकल्पना घेऊया, त्यानंतर बदलत्या प्रमाणाचा नियम, त्यानंतर प्रमाण प्रत्यय नियम, त्यानंतर हे खर्चाचे सर्व प्रकार आहेत. हे सगळे 7-8 लेक्चर आहेत. तर एक एक मुद्दा तुम्ही घ्या, तेवढाच तुम्ही ऐका, आणि नंतर थोडंच थांबा, एक दिवस किंवा त्याचे नोट्स काढा, नंतर पुन्हा दुसरा मुद्दा तुम्ही ऐका. अशा पद्धतीने पूर्ण प्रकरण तुम्ही अभ्यास करा आणि त्यामुळं तुमच्या लक्षात योग्य प्रकारे येईल. आता हा पहिला जे भाग आहे उत्पादनाचे सिद्धांत, उत्पन्न आणि खर्च. तर यामध्ये उत्पादन म्हणजे काय, पहिला मुद्दा तो आहे. उत्पादनाचे वेगवेगळे अर्थ आहेत. तसं जसा अर्थशास्त्राचा विकास होत गेला त्याप्रमाणे उत्पादनाचे अर्थ किंवा अर्थशास्त्रामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पनाचे सुद्धा अर्थ बदलत गेलेले आहेत. सुरुवातीला वस्तूची निर्मिती म्हणजे उत्पादन असा अर्थ होता, परंतु वस्तूची निर्मिती म्हणजे उत्पादन असं म्हणता येत नाही. कारण पुढे त्यावर टीका झाली आणि वस्तू ती उपयोगाची आहे किंवा नाही, एक बिगर कामाची वस्तू निर्माण केली, त्याचा कोणालाच काही उपयोग नाही, तर त्याला उत्पादन म्हणता येईल का? तर मग त्या व्याख्येच्या ऐवजी दुसरी व्याख्या मार्शलने जी तयार केली ती आहे उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन, किंवा उपयोगितामध्ये वाढ करणे म्हणजे उत्पादन. उपयोगाची निर्मिती अथवा उपयोगितामध्ये वाढ करणे म्हणजे इथं उत्पादन आहे, उपयोगिता झालेलं आहे तर ते उत्पादन होय. अशा प्रकारची त्यांची ही व्याख्या आहे. हे मात्र तुम्ही करेक्शन करून घ्या. तर उपयोगिता म्हणजे काय, वस्तूच्या अंगी मूलभूत किंवा एखादी गरज पूर्ण करण्याची मानवाची क्षमता असते, तर त्या क्षमतेमध्ये वाढ करणे म्हणजे उपयोगिता. यामध्ये सुद्धा पुन्हा नंतर थोडी बदल झाली या व्याख्येमध्ये, आणि मेयर्सने अशी व्याख्या केली की उपयोगिता मूल्याबरोबरच वस्तूमध्ये विनिमय मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन. हीच व्याख्या आज मान्यता पावलेली आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला हीच व्याख्या तुम्हाला द्यावी लागेल. कारण इथं सर्व गुण संपन्न म्हणल्यासारखं याप्रमाणे ही व्याख्या आहे. उपयोगिता मूल्याबरोबरच म्हणजे वस्तूमध्ये उपयोगिता मूल्य तर असावंच, म्हणजे हा मार्शलचा भाग तर यामध्ये आलेला आहेच. वस्तूमध्ये उपयोगिता मूल्य म्हणजे ती वस्तू कुणाची तरी गरज पूर्ण करणारी असली पाहिजे असा अर्थ. उपयोगिता मूल्याबरोबरच वस्तूमध्ये विनिमय मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया. विनिमय मूल्य म्हणजे त्या वस्तूला ग्राहक निर्माण झाला पाहिजे, त्या वस्तूची खरेदी विक्री झाली पाहिजे, विक्री करून वस्तूला पैसे मिळाले पाहिजेत. तर अशा प्रकारचे उपयोगिता मूल्य म्हणजे उपयोगिता मूल्य कोणतं की ते उपयोगिता मूल्य विकल्यामुळं पैसे मिळाले पाहिजेत. म्हणजे वस्तूमध्ये विनिमय मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया, विनिमय मूल्य म्हणजे खरेदी विक्रीची क्षमता येण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन. अशा प्रकारे मियर्स यांनी व्याख्या केलेली आहे. तर हा झाला प्रास्ताविक मध्ये उत्पादनाचा भाग. यानंतर आपल्याला मध्ये उत्पादन फल प्रोडक्शन फंक्शन हा भाग आहे. आता प्रोडक्शन फंक्शन म्हणजे काय की एखादी कोणतीही वस्तू निर्माण करायची असेल तर त्या वस्तूला अनेक घटक लागतात. उदाहरणार्थ ज्वारीचं उत्पादन करायचं असेल त्याला जमीन लागते, पाणी लागतं, त्यानंतर खत लागते, औषध लागतात, त्यानंतर एखादा व्यक्ती श्रमिक लागतो. असे अनेक उत्पादन घटक आहेत. समजा मोटरसायकलचं उत्पादन किंवा सायकलचं उत्पादन करायचं असेल तर त्याला इमारत लागते, यंत्रसामुग्री लागते. तर असे जे वेगवेगळे उत्पादन घटक आहेत या अर्थशास्त्रामध्ये उत्पादन घटकांचे किंवा वस्तूला लागणारे जे उत्पादन आहेत किंवा वस्तू लागणारे जे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळे घटक आहेत त्यांना उत्पादन घटक म्हणतात. वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारे वेगवेगळे घटक म्हणजे उत्पादनाचे घटक. या उत्पादनाचे घटकांचं वर्गीकरण 4 भागामध्ये केलेलं आहे. अनेक घटक लागतात. या घटकामध्ये 4 भाग म्हणजे कोणते, एक तर भूमी, नंबर 2 श्रमिक, नंबर 3 भांडवल आणि नंबर 4 संयोजन. हे 4 प्रकारे वस्तूच्या उत्पादन घटकाचं वर्गीकरण केलेलं आहे. तर कोणत्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर हे 4 उत्पादनाचे घटक लागतात.
म्हणजे एकंदरीत वस्तूचं उत्पादन या 4 उत्पादन घटकावर अवलंबून असते. आणि म्हणून यालाच काय म्हणतात, उत्पादन फल असं म्हणतात. म्हणजे वस्तूचं उत्पादन हे वेगवेगळ्या उत्पादन घटकावर अवलंबून असते. त्यालाच उत्पादन फल असं म्हणतात. याची एक व्याख्या आहे, विशिष्ट प्रमाणातील उत्पादन घटकाचा उत्पादनाच्या प्रमाणाशी असलेला संबंध होय. उत्पादन फल म्हणजे काय? एका विशिष्ट प्रमाणातील उत्पादन घटकाचा उत्पादनाच्या प्रमाणाशी असलेला संबंध. हे पहिला भाग आहे, एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी जे उत्पादन घटक लागतात, त्या उत्पादन घटकाचा संबंध कशाशी असतो? त्या घटकाच्या साह्याने होणाऱ्या वस्तूच्या उत्पादनासाठी. उदाहरणामध्ये समजा शेतकऱ्यांना गव्हाचं उत्पादन करायचं असेल, तर हे गव्हाचं उत्पादन कशावर अवलंबून असतं? त्या गव्हासाठी वापरलेल्या जमीन, जमिनीची प्रत कशी आहे, हलकी आहे का भारी आहे, त्याला पाणी मिळतं का, त्याला खते वेळेवर मिळतात का, त्यामध्ये एखादा श्रमिक चांगल्या प्रकारे काम करतो का, त्याला वातावरण कसं आहे. तर हे जर सगळं अनुकूल असेल तर उत्पादन घटक उत्पादन वाढते. आणि हे जर समजा कमी असेल तर उत्पादनामध्ये वाढ होणार नाही. म्हणजे एकंदरीत वस्तूच्या उत्पादन आणि त्या उत्पादनासाठी वापरलेले घटक या दोघांचा संबंध असतो. हा संबंध म्हणजे उत्पादन फल संबंध. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे वस्तू निर्माण करण्यासाठी वस्तूला लागणारे जे वेगवेगळे घटक आहेत, तर त्या घटकाचा आणि याचा उत्पादनात संबंध असतो. त्यालाच उत्पादन फल संबंध म्हणतात. म्हणजे विशिष्ट उत्पादन करण्यासाठी किती घटक वापरले जातील तर हे दाखवणे होय. म्हणजे वस्तूच्या उत्पादनासाठी समजा तुम्हाला एक 10 क्विंटल उत्पादन करायचं आहे, तर त्यासाठी जमीन किती लागेल, खत किती लागेल, पाणी किती लागेल, तर हे दोघांचा संबंध म्हणजे उत्पादन फल संबंध. अशा प्रकारे याची व्याख्या आहे. आता हा उत्पादन फल संबंध आपल्याला सूत्राने दाखवता येतो. सूत्राने कसा दाखवता येतो? तर त्याचं एक सूत्र आहे, एक्स बरोबर एफ, म्हणजे फंक्शन ऑफ ए बी सी डी डॅश डॅश एन. किंवा काही पुस्तकामध्ये असे लिहिलंय पहा, सूत्राने काय, एफ बरोबर त्याला किंवा पी म्हटलंय, एक्सला वेगवेगळे शब्द म्हणतात, एक्स म्हणतात किंवा पी म्हणजे प्रोडक्शन, एक्स म्हणजे प्रोडक्शन, एफ एफ म्हणजे फंक्शन ऑफ, ए बी सी डी हे काय उत्पादनाचे घटक आहे. तुम्हाला दिले पहा, एक्स म्हणजे काय, उत्पादन. आता हे उत्पादन कशावर अवलंबून असते, एफ काय दर्शवते, हे उत्पादन आणि उत्पादनाचे घटक यांच्यामध्ये संबंध दर्शवणारे अक्षर आहे. या दोघांमध्ये संबंध असतो. वस्तू आपण जसं ग्रामीण भागामध्ये म्हणतो, पेरेल ते उगवेल. म्हणजे उत्पादनाचे घटक कसे आहेत, तर ते घटक जर चांगले असतील, चांगल्या प्रकारचं जे बियाणं असेल तर उत्पादन चांगलं निघेल. खते चांगले मिळाली, उत्पादन चांगलं मिळेल. पण जमीन हलकी, खत नाही, पाणी नाही, बियाणं चांगलं नाही, तर उत्पादन सुद्धा कमी मिळणार. तर तसं उत्पादन हे उत्पादन घटकावर अवलंबून असते. तर एक्स म्हणजे उत्पादन, एफ म्हणजे उत्पादन आणि उत्पादन या दोघा उत्पादन घटक यांच्यामध्ये संबंध दर्शवणारे अक्षर ए बी सी डी एन हे सर्व काय आहेत, उत्पादनाचे घटक आहेत. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजन. आणि एन म्हणजे काय, इन्फिनिट, अनेक घटक आवश्यक उत्पादनासाठी. तर असे हे वेगवेगळे उत्पादनाचे घटक. काही ठिकाणी असंही म्हणलं, पी बरोबर एफ इंटू एक्स वन, एक्स टू, एक्स थ्री, एक्स फोर डॅश एक्स एन. एक्स एन म्हणजे काय, हे शब्द वेगवेगळे वापरतात, अक्षर वेगवेगळे वापरतात, परंतु त्यांचा अर्थ काय, उत्पादनाचे घटक. तर या समीकरणामध्ये एक्स वस्तूच्या उत्पादनासाठी, एवढे उत्पादनासाठी उत्पादनाचे किती घटक वापरले जातील, त्याचे प्रमाण किती वापरले जाईल, हे सर्व दिलेलं आहे. म्हणजे एक्स वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी किती लागेल, भांडवल किती लागेल, श्रम किती लागेल, संयोजन किती लागेल, याचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. तर इथे आपण उत्पादन फलाची वैशिष्ट्ये पाहू. हे जे उत्पादन फलाचा अर्थ पाहिला, म्हणजे एका विशिष्ट प्रमाणात वस्तूच्या उत्पादन आणि त्या उत्पादनासाठी वापरलेले घटक या दोघातील संबंध म्हणजे उत्पादन फल. तर उत्पादन फलाची वैशिष्ट्ये, उत्पादन फल हे विशिष्ट उत्पादनासाठी वापरलेल्या घटकांची मात्रा दर्शवते. म्हणजे उत्पादन फल काय दर्शवतं, एखादे विशिष्ट वस्तूचं उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे घटक किती लागतील. समजा 10 क्विंटल किंवा 100 क्विंटल ज्वारीचं उत्पादन करायचं आहे, तर 100 क्विंटल ज्वारीला भूमी किती लागेल, म्हणजे जमीन किती लागेल, पाणी किती लागेल, श्रम किती लागतील, खते किती लागतील, औषधे किती लागतील, हे सगळं मात्रा दर्शवते. त्यानंतर उत्पादन फल हे तांत्रिक ज्ञानानुसार बदलते. म्हणजे टेक्निकल नॉलेज असं आपण म्हणतो. उत्पादन फल जर एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी त्या संयोजकाला किंवा उत्पादकाला जर तांत्रिक ज्ञान अधिक असेल, तर तो कमी पाण्यामध्ये सुद्धा जास्त उत्पादन घेऊ शकतो. तो ठिबक सिंचन करेल किंवा स्प्रिंकलर करेल, तर वेगवेगळ्या पद्धतीने तो त्यात जर बदल केला, टेक्निकली जर बदल केला, तर उत्पादन घटकामध्ये
च्या साह्यानं उत्पादनामध्ये तुम्हाला बदल करता येतो. त्यानंतर उत्पादन फलामध्ये वेळेचा सुद्धा विचार करतो. किती काळामध्ये उत्पादन होणार आहे. उगाच ज्वारी पेरीची आणि मला 2 वर्षामध्ये एवढी उत्पादन असं नाही. त्याचा 3 महिन्यात जो कालखंड आहे, तर तो प्रत्येक वस्तूचा उत्पादनाचा कालखंड ठरलेला असतो. तर तो सुद्धा उत्पादन फल मोजताना कालखंड विचारात घेतात. त्यानंतर उत्पादन फलासाठी उत्पादन घटकाची माहिती असावी लागते. म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं असेल, तर त्यासाठी काय आवश्यक आहे? तर हे त्या संयोजकाला किंवा उत्पादकाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि उत्पादन फल हा थोडासा टेक्निकल विषय आहे. त्याला तांत्रिक ज्ञान, बी-एससी ॲग्री वगैरे त्या ठिकाणी हा उत्पादन किंवा उत्पादन फल कशा प्रकारे बदलतं, त्याचं सूत्र हे सगळं तिथं उपयोगात आणलं जातं. आपण इथं केवळ अर्थशास्त्रीय अभ्यास करणार आहोत. आता उत्पादन फलामध्ये पहा 2 प्रकारचे नियम आहेत. एक अल्पकालीन नियम आणि दुसरा आहे दीर्घकालीन नियम. तर उत्पादनाचे जे घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे 4 घटक अर्थशास्त्रामध्ये मानले जातात किंवा संपूर्ण घटकाचं वर्गीकरण या 4 भागामध्ये केलं जातं. तर हे घटक पुन्हा आपल्याला 2 भागामध्ये विभागणी करता येतात. यामध्ये एक बदलते घटक आणि नंबर 2 स्थिर घटक. बदलते घटक म्हणजे काय? ज्या उत्पादन घटकाच्या प्रमाणात अल्प काळात सहज वाढ अथवा घट करता येते, त्याला बदलते घटक असं म्हणतात. म्हणजे व्हेरिएबल फॅक्टर इंग्लिशमध्ये शब्द आहे, की समजा ज्वारीचं उत्पादन घ्यायचं आहे. तर ज्वारीचं उत्पादनाच्या एकूण कालखंडामध्ये म्हणजे 3 महिन्याच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या घटकात बदल करता येतो? तर पाण्याच्या प्रमाणामध्ये बदल करता येतो, खतामध्ये बदल करता येतो, औषधामध्ये बदल करता येतो. म्हणजे औषध वाढवता येतं, कमी करता येतं. म्हणून हे घटक कोणते आहेत? बदलते घटक आहेत. आणि स्थिर घटक कोणते? तर ज्या घटकामध्ये बदल करता येत नाही. एकदा ज्वारी तुम्ही पेरली, की त्यामध्ये जमिनीचं क्षेत्र वाढवता येतं का? नाही. पुन्हा तुम्हाला वेगळ्या कालखंडामध्ये जावं लागतं. त्या ठिकाणी तुम्हाला नंतर बियाणाचं पण एकदा बियाणं पेरलं, की पुन्हा बियाणामध्ये वाढ करता येते का? वाढ करता येत नाही. अल्प काळामध्ये म्हणजे उत्पादनाच्या कालखंडामध्ये. तर हा कालखंड काही महिन्यांचा कालखंड असतो. तर हे घटक झाले स्थिर घटक म्हणजे जे उत्पादन प्रक्रिया चालू असताना जे घटक बदलता येतात त्याला बदलते घटक म्हणतात आणि एकदा उत्पादन प्रक्रिया चालू झाली की जे घटक बदलता येत नाहीत त्याला स्थिर घटक म्हणतात. एकदा ज्वारीचं उत्पादन तुम्ही ज्वारी पेरली आणि प्रक्रिया चालू झाली, पुन्हा जमिनीचं क्षेत्र बदलता येत नाही, बियाणं बदलता येत नाही. म्हणून हे सर्व कशामध्ये येतात? स्थिर घटकामध्ये. आता इथं मी उदाहरण जे दिलंय, यंत्र, इमारत हे कारखान्याचं उदाहरण दिलंय. औद्योगिक क्षेत्राचं उदाहरण दिलेलं आहे, की एकदा इमारत तुम्ही चालू केली, की पुन्हा प्रक्रिया चालू असताना मध्ये दुसरी इमारत बांधून हे तुम्हाला करता येत नाही. तर हे अशा प्रकारे उत्पादन घटकाची 2 भागात विभागणी करता येते. बदलते घटक आणि स्थिर घटक. तर हा बदलत्या प्रमाणाचा नियम काय सांगतो, की उत्पादन प्रक्रियेमध्ये स्थिर घटक कायम ठेवून जर बदलत्या घटकामध्ये बदल केला, तर एकूण उत्पादनात जो बदल होतो, म्हणजेच उत्पादन जे प्रमाण मिळते, त्या प्रमाणाला बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन घेत असताना स्थिर घटकामध्ये काहीच बदल करायचा नाही. समजा ज्वारीच्या उत्पादनासाठी किंवा गव्हाच्या उत्पादनासाठी जमिनीचं क्षेत्र आहे किंवा खत आहे, यामध्ये काहीच बदल करायचा नाही. बदल कशात करायचा? पाण्यामध्ये बदल करायचा, पाणी वाढवायचं किंवा कमी करायचं, खतामध्ये बदल करायचा, वाढवायचं किंवा कमी करायचं, औषध फवारणीमध्ये बदल करायचा, वाढवायचं किंवा कमी करायचं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे बदल केले, त्या बदलानुसार उत्पादनाच्या प्रमाणात बदल होतो आणि हा जो बदल होतो, त्या बदलाला बदलत्या प्रमाणाचा नियम असे म्हणतात. म्हणजे उत्पादनाचा एक घटक बदलता ठेवून इतर घटक स्थिर ठेवले असता निर्माण होणाऱ्या उत्पादन फलास अल्पकालीन उत्पादन फल किंवा एक घटक परिवर्तन उत्पादन फल असे म्हणतात किंवा यालाच बदलत्या प्रमाणाचे नियम म्हणतात. या वाक्यामध्ये काय त्याचे फक्त पर्यायी नावं सांगितलेली आहेत. त्यालाच अल्पकालीन उत्पादन फल म्हणतात किंवा एक घटक या 2 घटकापैकी एक घटक परिवर्तन उत्पादन फल आणि यालाच बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणतात. जर समजा आपण स्थिर घटकामध्ये स्थिर घटक कायम ठेवले आणि बदलते घटक बदल केले, तर काय अनुभव येतो? तर शास्त्रज्ञांनी हा प्रयोग करून पाहिलेला आहे. त्यांनी काय म्हणतात, जर वस्तूच्या उत्पादनामध्ये 2 महत्वाचे घटक असतील, त्यापैकी स्थिर घटक हा कायम ठेवला आणि बदलत्या घटकामध्ये जर वाढ केली विशिष्ट प्रमाणामध्ये आवश्यकतेनुसार, तर सुरुवातीला उत्पादनाचे प्रमाण वाढते. परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनाचे प्रमाण कमी होत जाते. आणि हा नियम कृषी क्षेत्राला लागू होतो. आता तुम्हाला साधं सांगा, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला शेतकरी असताना एक अनुभव येतो, की जमिनीचं प्रमाण जर समजा कायम ठेवलं आणि पाण्यात
त्या गव्हाला किंवा ज्वारीला विशिष्ट प्रमाणामध्ये पाणी लागतं. जर आवश्यकतेपेक्षा पाणी तुम्ही जास्त दिलं तर काय होतं, ते पिकं पिवळी पडतात आणि उत्पादन कमी येतं. म्हणून त्यांनी सांगितलं की जर एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर त्याला विशिष्ट प्रमाणातच उत्पादन घटक द्यावे लागतात. जर आवश्यकतेपेक्षा उत्पादन घटक वाढले तर काय होतं, सुरुवातीला उत्पादनाचे प्रमाण वाढते, परंतु नंतर विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनाचे प्रमाण कमी 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 होत जाते. तर हा नियम शेतीला लागू होतो. तर याचं उदाहरण आता आपण पाहूया. माझं समग्र लक्ष पुस्तक आहे, तर त्यामधलंच हे उदाहरण मी घेतलेलं आहे. कारण ते टाईप सेटिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणून हे उदाहरण घेतलेलं आहे. या ठिकाणी हे गव्हाचे सीमांत उत्पादन आहे. यामध्ये श्रमिकांची संख्या, आता श्रमिक हा जो उत्पादनाचा घटक आहे तर तो बदलता घटक म्हणून आपण वापरलेला आहे. भूमी हे स्थिर घटक म्हणून आपण वापरलेलं आहे. आता हे उदाहरण पाठ करण्याची गरज नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. उदाहरण आपल्याला तयार करता आलं पाहिजे. जो तुम्ही बदलता घटक घेणार आहोत तर तो बदलता घटक 1, 2, 3, 4 कुठलाही घ्या, तर तो तुम्ही 8, 9 पर्यंत असा किंवा 6, 7 पर्यंत वाढवू शकता. जो घटक तुम्ही स्थिर घटक म्हणून घेणार आहात तर तो घटक कायम ठेवायचा. म्हणजे 5 सेक्टर 5 सेक्टर 5 सेक्टर यामध्ये वाढ करायची नाही. आता इथं एकूण उत्पादन इथली एक कॉलम कुठलाही तुम्हाला सांगितलं गृहीत तयार करावं लागेल. समजा एक कॉलम कोणता, एकूण उत्पादन 4 घेतलं. तर आता पुढचे कॉलम कसे येतात बघा. सुरुवातीला गव्हाचं एकूण उत्पादन किती झालं, 4 झालं. पहिल्या नगाला म्हणजे 5 हेक्टर जमीन असताना आणि 1 श्रमिक असताना एकूण उत्पादन 4च होतं. गव्हाचे सरासरी उत्पादन सुद्धा 4च पहिल्या नगाला आणि गव्हाचे सीमांत उत्पादन सुद्धा 4. सीमांत उत्पादन म्हणजे काय, एक श्रमिकाची संख्या वाढवल्यामुळं एकूण उत्पादनामध्ये किती बदल होतो, एकूण उत्पादनात पहिल्या नगाला काहीच बदल होत नाही, म्हणून 4ला 4 कायम आहे. समजा तिथं श्रमिकाची संख्या 2 वाढवला, भूमी संख्या 5 आणि गव्हाचे एकूण उत्पादन आपण किती 10 गृहीत धरलं. तर आता पुढं 10 सरासरी उत्पादन कसं करायचं, हे 10/2 किती आलं, 5 आलं. म्हणजे सरासरी उत्पादन कसं येतं पहा. सरासरी उत्पादन म्हणजे एकूण उत्पादन भागिले बदलती श्रमिकांची संख्या. तर हे 5 आलं. आता इथं 6 कसं आलं, हे ह्या सीमांत उत्पादनाचा अर्थ काय, की एक नग उत्पादनाचा एक घटक वाढवल्यामुळे एकूण उत्पादनामध्ये जो बदल होतो, कितीने बदल झाला, 4 अन् किती 10, 4 अन् 6 10. तर हे 6 इथं आलं. थोडंसं काळजीपूर्वक हे उदाहरण तुम्ही असं डोक्यात घ्या. इथं संख्या वेगवेगळ्या आल्या तर तुम्हाला हे 2 कॉलम तयार करता आले पाहिजेत. अर्थशास्त्रामध्ये पाठांतर काही करायचं नाही, फक्त समजून घेणं आवश्यक आहे. तिसरा श्रमिक हे आपण एकानंतर एक वाढवले, भूमी कायम ठेवली. इथं मात्र हे आपण हा कॉलम आपण गृहीत धरायचा, 18 झालं. 18/3 6 आणि 10 किती 18, 10 8 18 असं बघा. चौथा श्रमिक घेतला, इथे किती 24 घेतला आपण. ही संख्या, हा कॉलम मात्र आपण मनाने घेतलेला आहे, स्वतः घेतलेला आहे. तर 18 24 24/4 6 6 24 आणि 18 आणि 24 मध्ये किती फरक आहे, 6चा फरक आहे. तर पाहता अशा प्रकारे हे आपण एकूण उत्पादन संख्या वाढत गेलेली आहे. आणि बघा इथं सीमांत उत्पादन 4 6 8 पर्यंत तिसऱ्या नगापर्यंत वाढलेलं आहे. आणि त्यानंतर मग उत्पादनाचे घटक जर विशिष्ट प्रमाणात आपण वाढवत 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 गेलो तर उत्पादन, सीमांत उत्पादन हे कमी कमी झालेलं आहे आणि शेवटी ते मायनस होतं. म्हणजे याचा अर्थ असा की उत्पादन वाढवायचं असेल तर उत्पादन घटक वाढवले म्हणजे उत्पादन वाढते असं नाही. एका विशिष्ट काळापर्यंत हे उत्पादन वाढते, परंतु उत्पादनाचे घटक एका मर्यादेपेक्षा जास्तच वाढवले तर काय होतं, तुमचं एकूण सीमांत उत्पादन जे आहे तर हे सीमांत उत्पादन कमी 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 होत जाते. आता पुढं आपण आकृतीने स्पष्टीकरण करणार आहोत. आकृती बघा, आकृती हे 3 कॉलमची आपण काढलेली आहे. गव्हाची एकूण उत्पादनाचा वक्र आहे, गव्हाच्या सरासरी उत्पादनाचा वक्र आहे आणि गव्हाच्या सीमांत उत्पादनाचाही वक्र आहे. तर हे कसं आहे, 4 ते शेवटपर्यंत जास्त गतीने वाढले आणि नंतर थोडं कमी गतीने वाढलंय. हे मात्र सुरुवातीला वाढलेलं आहे आणि नंतर कमी 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 होत गेलं आहे. सीमांत उत्पादन वाढलेलं आहे, कमी, 0 आणि नंतर मायनस झाले. तर या 3 कॉलम वरून आपण याची आकृती काढलेली आहे. तर ती पुढील आकृती सुद्धा माझ्या पुस्तकामध्ये आहे. पुस्तकात सुद्धा मी काय केलंय, एक झेरॉक्स काढूनच त्याचं घेतलेली आहे. आता हा ओ एक्स अक्ष हा सरळ आहे, थोडासा भाग वाटतोय इथं पण हा सरळ आहे. ओ एक्स अक्ष ओ वाय यावर उत्पादन दाखवलंय, ओ एक्स अक्षावर उत्पादनाचे घटक दाखवलेले आहे. तर आता हा एकूण उत्पादन वक्र जो आहे
तर तो एकूण उत्पादन वक्र हा सुरुवातीला संख्या 4 ते 24 पर्यंत अशी थोडी वाढत जाऊन थोडीशी कमी झालेली आहे. त्यानंतर हा सरासरी उत्पादन वक्र आहे. सरासरी उत्पादन वाढत जाऊन हा कमी झालेला आहे आणि सीमांत उत्पादन लवकर वाढतो आणि लवकर कमी होतो आणि मायनस सुद्धा होतं पहा. आता इथं आपण काय केलंय पहा, इथं सरासरी उत्पादन 4 ते 24 म्हणजे इथं 4 ते 31 पर्यंत वाढलंय आणि नंतर 8व्या नगाला काय झालंय ते कमी झालेलं आहे. आपण इकडं सुद्धा हेच दाखवलंय, एकूण उत्पादन वाढलेलं आहे. इथं समजा M3 म्हणजे 8वा नग आहे, इथून पुढे हे कमी झालंय. हा वक्र वाढत गेला आणि नंतर कमी झाला. त्यानंतर दुसरा वक्र पाहू आपण, सरासरी उत्पादन 4 ते 6 पर्यंत वाढलंय, म्हणजे हळूहळू वाढलेला आहे आणि हळूहळू 2.6 पर्यंत कमी झालेला आहे. तर आता हा इथं पहा, सरासरी उत्पादन हा हळूहळू वाढलेला आहे आणि हळूहळू कमी झाला, परंतु शून्य झालेला नाही. त्यानंतर सीमांत उत्पादन वक्र हे या कॉलमवरून आपण काढलेलं आहे. गव्हाचे सीमांत उत्पादन 4, 6 हा अधिक गतीनं म्हणजे सरासरी उत्पादनापेक्षा अधिक गतीनं वाढलेला आहे, पण एकूण उत्पादनापेक्षा कमी आहे. 4 ते 8 पर्यंत अधिक गतीनं वाढला. त्यानंतर या चौथ्या मुद्द्याला तो दोघं सारखेच झाले. त्यानंतर कमी कमी झाले. 7व्या श्रमिकाला 0 झाला आणि नंतर 4 मायनस झालं. तर हेच पण आपण उदाहरण दाखवले पहा. सीमांत उत्पादन हे तर 4 दोघांना 6 समान झालं. अधिक गतीनं वाढला. 8 झाला इथं, नंतर इथं 6 समान झाला आणि जेव्हा एकूण उत्पादन सर्वाधिक आहे तेव्हा हा काय होतो, 0 होतो. हे पहा, एकूण उत्पादन सर्वाधिक किती आहे, 31 आहे. इथं 31 आणि 31ला स्थिर आहे, तेव्हा सीमांत उत्पादन हे 0 आहे आणि त्यानंतर मायनस आहे. म्हणून आपला वक्र सुद्धा इथं 0 आला आणि नंतर सीमांत उत्पादन वक्र हा मायनस आला. तर यामध्ये उत्पादनाच्या तज्ञांनी 3 अवस्था सांगितल्या आहेत, ही पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था. पहिली अवस्था कुठपर्यंत आहे, जोपर्यंत एकूण उत्पादन पहिल्या अवस्थेमध्ये वाढते, पहिल्या अवस्थेमध्ये सीमांत उत्पादन वाढते पण थोडे कमी होते नंतर आणि सरासरी उत्पादन सुद्धा हायेस्टला पोहोचते, पहिल्या अवस्था. दुसऱ्या अवस्थेमध्ये एकूण उत्पादन वाढून उच्च पातळीवर जाते, सरासरी उत्पादन कमी होऊ लागते, सीमांत उत्पादन मात्र शून्यापर्यंत जाते आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये एकूण उत्पादन कमी होते, सरासरी उत्पादन कमी होते आणि सीमांत उत्पादन सुद्धा मायनस होते. तर हे इथं तुम्हाला दाखवलंय. सर एकूण हे तिसऱ्या नगापर्यंत पहिली अवस्था, 6 ते पुन्हा 0 पर्यंत ते 7व्या नगापर्यंत श्रमिकाच्या दुसऱ्या अवस्था आणि नंतर ही तिसऱ्या अवस्था. तर हेच विश्लेषण पुढं माझ्या जे पुस्तकामध्ये आहे, तर तुम्हाला इथं आकृतीवरून दिलेलं आहे. तर हे पहा, पहिली अवस्था P बिंदू पर्यंत, दुसरी अवस्था M3 बिंदू आणि तिसरी अवस्था हे तुम्हाला जे विश्लेषण केलंय तेच इथं फक्त मी लिहून दिलेलं आहे. तर असा हा झाला भाग. आता यानंतर बदलत्या प्रमाणाचा जो नियम आहे, तर त्या नियमाची गृहीते, बदलत्या प्रमाणाच्या नियमाची गृहीते. आता काय गृहीत आहे, म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये हा नियम खरा ठरतो. एक तर उत्पादनाचे तंत्र स्थिर असावे. उत्पादन तंत्र म्हणजे जे तुम्ही सुरुवातीला उत्पादन घेत असताना उत्पादनाचं टेक्निक वापरलेलं आहे, तेच टेक्निक कायम असलं पाहिजे. त्यानंतर उत्पादनाचा एक घटक स्थिर असावा, कारण त्याचा नियमच येतो की उत्पादनाचा एक घटक कायम ठेवून बदलत्या घटकामध्ये बदल केला तर सीमांत उत्पादनावर होणारा जो परिणाम आहे, तो परिणाम किंवा जो बदल आहे तो बदल या नियमात सांगितलेला आहे. वाढीव उत्पादन घटक एक जिन्सी म्हणजे एकसारखे असतात. म्हणजे आपण जे श्रमिकांची संख्या वाढवलेली आहे, ते सर्व श्रमिक कसे पाहिजेत, सारखे पाहिजेत. पहिल्या श्रमिकाची कार्यक्षमता तेवढी, दुसऱ्या श्रमिकाची कार्यक्षमता तेवढीच, तिसऱ्या श्रमिकाची कार्यक्षमता असं पाहिजे. त्यानंतर हा नियम अल्प काळातच लागू होतो, दीर्घ काळामध्ये हा नियम लागू होत नाही. अल्प काळ म्हणजे हा काही महिन्यांचा काळ असतो की ज्या काळामध्ये स्थिर घटकामध्ये बदल करता येत नाही. उत्पादनाचे भौतिक मापन करता येते, म्हणजे किती किलोग्राम क्विंटल मध्ये उत्पादन झाले हे मापन करता येते. त्यानंतर हा नियम पूर्ण स्पर्धेवर आधारित आहे. पूर्ण स्पर्धा पुढे आपण पाहणारच आहोत की ज्या कालखंडामध्ये ग्राहक विक्रेत्याला बाजारपेठेत संपूर्ण ज्ञान असते, त्यांना खरेदी विक्री स्वातंत्र्य असते, अशी पूर्ण स्पर्धा आहे, तर त्या नियमावर आधारित आहे.
आणि उत्पादन घटक विभाजन योग्य असतात. तुम्हाला जर काही पर्सेंटेजमध्ये उत्पादन घटक वापरायचे असतील तर ते वापरता येतात. तर अशा प्रकारे हे बदलत्या नियमाची ग्रहिते आहेत. यानंतर आपणाला बदलत्या प्रमाणाच्या नियमावरील टीका पाहणार आहोत. हा नियम नवीन जमिनीला लागू पडत नाही. नवीन जमीन कोणती? नवीन जमीन म्हणजे नवीन निर्माण होणार नाही. नवीन जमीन म्हणजे अशी जमीन की जी जमीन पडीक जमीन असते. त्यावर काही वर्ष 5-10 वर्ष पीक घेतलं जात नाही आणि नंतर जे नांगरणी करून पीक घेतलं जातं, तर अशा जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण जास्त असतं, खताचं प्रमाण जास्त असतं. ते उपयोगात आणलं जात नाही मागील काही वर्षापासून आणि मग अशा जमिनीमध्ये जर उत्पादनाचे घटक वाढवले तरीही उत्पादन वाढते, उत्पादन कमी होत नाही असा अनुभव येतो. म्हणून हा नियम नवीन जमिनीला लागू होत नाही. नंतर हा नियम अधिक भांडवलाच्या वापराने टाळता येतो. जर भांडवल चांगल्या प्रकारे तुम्ही गुंतवलं, ठिबक केलं किंवा खत व्यवस्थित प्रमाण टाकलं तर काही दिवस तुम्हाला किंवा काही प्रमाणामध्ये अ, उत्पादन कमी होण्याच्या ऐवजी उत्पादन वाढू शकते. उत्पादन तंत्रात सुधारणा केली तर हा नियम लागू होत नाही. म्हणजे वाढते फळ मिळते. फळ म्हणजे उत्पादन. जर उत्पादनात सुधारणा केली, नवीन-नवीन टेक्नॉलॉजी आज वापरतात आणि अधिक उत्पादन घेतात, तर भांडवलामध्ये वाढ केली, उत्पादन दरात सुधारणा केली, तर हा नियम लागू होत नाही. अशा प्रकारे बदलत्या प्रमाणाचा नियम आहे. तर हा बदलत्या प्रमाणाचा नियम तुमच्या लक्षात आला असेल. यामध्ये सुरुवातीला बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये काय काय लिहिणं आवश्यक आहे तुम्हाला? तर सुरुवातीला बदलत्या प्रमाणाच्या नियमाचा अर्थ एकच उत्पादन घटक स्थिर ठेवून बाकीच्या घटकात बदल केला तर त्यामध्ये जो परिवर्तन होते, तर ते परिवर्तन कोणत्या प्रमाणात होते? की एका विशिष्ट प्रमाणात उत्पादन वाढते, परंतु नंतर कमी-कमी होते, हे विश्लेषण करायचं. त्यानंतर याचं उदाहरण, त्यानंतर आकृती आणि नंतर त्या आकृतीचं विश्लेषण, पहिल्या अवस्था, दुसऱ्या, तिसऱ्या अवस्था, नंतर बदलत्या प्रमाणाच्या नियमाची गृहीते आणि नंतर बदलत्या प्रमाणाच्या नियमावर टीका. तर अशा प्रकारे हे विश्लेषण तुम्हाला करता येईल. हे तुम्ही पुस्तकामध्ये वाचा आणि त्याचा अभ्यास करा. एवढा भाग तुम्ही पाहिला तर चालेल. आता मी दुसरं पुन्हा लेक्चर यामध्ये कंटिन्यू करतो आणि आपण हा पुढचा नियम आपण पाहूया. परिमाण प्रत्यय नियम. हे थोडं का इथं लॉ ऑफ रिटर्न टू स्केल आहे. तर वर कोपऱ्यात घेतो लॉ ऑफ रिटर्न टू स्केल. तर हा नियम दीर्घकाळामध्ये लागू पडतो. कारण दीर्घकाळामध्ये काही वर्षामध्ये समजा या वर्षी तुम्हाला ज्वारीची पेरणी केली आहे. एकदा पेरणी केल्यावर तुम्हाला गव्हाच्या उत्पादनात वाढ करता येत नाही किंवा एकदा पेरणी केली की तुम्हाला जे जमिनीचे क्षेत्र आहे त्यात वाढ करता येत नाही. बियाणात वाढ करता येत नाही. परंतु पुढच्या वर्षी मात्र तुम्ही हे सगळंच बदलू शकता ना. म्हणून तो पुढच्या वर्षी जो काळ आहे तो त्या दीर्घकाळ, स्थिर घटक आणि बदलते घटक या दोन्ही घटकात बदल करता येतो किंवा जर बदल केला तर त्याला दीर्घकाल परिमाण नियम लागू होतो किंवा परिमाण प्रत्यय नियम लागू होतो दीर्घकाळामध्ये. त्याला दीर्घकालीन उत्पादन फल असे म्हणतात. त्याची व्याख्या अशी आहे, दीर्घकाळात उत्पादनाचे सर्वच घटक आपापसातील प्रमाण कायम ठेवून बदलता येत असताना जो उत्पादन फल संबंध मिळतो त्यास बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणतात. म्हणजे दीर्घकाळामध्ये भूमी भूमीच्या प्रमाणात भांडवल वाढवलं, भूमीच्या प्रमाणात श्रमिक वाढवले, भूमीच्या प्रमाणात पाणी वाढवलं, खते वाढवले, तर तुम्हाला उत्पादनाच्या प्रमाणात जो नियम मिळतो किंवा जे उत्पादन फल मिळते त्याला परिमाण प्रत्यय नियम मिळतात. तर इथं काय अनुभव येतो? दीर्घकाळात उत्पादनाच्या घटकात आपापसातील प्रमाण कायम ठेवून बदल केला तर दीर्घकाळात सीमांत उत्पादन सुरुवातीला वाढत्या दराने वाढते, नंतर स्थिर दराने वाढते आणि शेवटी घटत जाते. शेवटी काय होते? घटत जाते. तर उत्पादन सुरुवातीला वाढते म्हणजे एक संयोजक असताना त्याच्या वाढीवर सुद्धा काही दिवसांनी मर्यादा येतात. समजा एकच प्रमुख व्यक्ती आहे, तो किती उत्पादन घटकामध्ये वाढ करू शकतो? सुरुवातीला वाढ करू शकतो, उत्पादन वाढते, नंतर स्थिर राहते, नंतर खाली येते. तर अशा प्रकारे हा नियम आहे. हा नियम आपण आता उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. इथंही माझ्या पुस्तकातलंच उदाहरण तुम्हाला मी ते टायपिंगचा प्रॉब्लेम येत असल्यामुळं आहे तशी झेरॉक्स कॉपी करून हे उदाहरण घेतलेलं आहे. इथं बघा आता आपण पहिल्या ह्याच्यामध्ये काय आहे? श्रमिकाची मात्रा आणि भूमीची मात्रा स्थिर होती 5 एकर 5 एकर. इथं काय केलंय? दोन्हीमध्ये वाढवलंय. प्रमाण काय आहे? 1 एकर जमिनीला 3 श्रमिक लागतात. 2 एकर जमिनीला 6 श्रमिक लागतात. हे एकाच 3 हे प्रमाण कायम ठेवलंय. 3 साठी 9 लागतात, 4 साठी 12 लागतात, 5 एकर साठी 15 लागतात, 6 एकर साठी 18 लागतात, 7 साठी 21.
श्रमिक लागतात. आणि मग काय होतं की एकूण उत्पादन सुरुवातीला वाढते, 6, 13, 21, 30 असे एकूण उत्पादन वाढते. परंतु ह्या वाढीची गती जी आहे ती वाढीची गतीमध्ये फरक आहे. म्हणजे रनिंग चालू याचे, परंतु इथं 6 आणि 13 मध्ये फरक किती? 6 7 13. 13 आणि 21 किती? 13 आणि 8 21. त्यानंतर 21 आणि 9 30. म्हणजे हे 6 7 8 पर्यंत वाढ आहे. नंतर काय? एकूण उत्पादनाची वाढ स्थिर दराने आहे. आणि नंतर 39च्या नंतर 47 वाढ आहे. परंतु दोघांमध्ये फरक किती? 8चा आहे. आणि 47 आणि 53 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. म्हणजे वाढीची गती जी आहे ती सुरुवातीला अधिक असते, नंतर स्थिर असते आणि नंतर घटत जाते. तर अशा प्रकारे याचं इथंही तुम्ही काय करायचं, हे आकडे वेगळे घेतले तरी चालते. ही तर एकूण उत्पादनामध्ये अशा प्रकारे बदल करायचा की तुम्हाला सीमांत उत्पादन सुरुवातीला 3 घटकापर्यंत वाढलेलं यावं, नंतर स्थिर यावं आणि नंतर घटत घटत जावं. अशा प्रकारे हे उदाहरण तुम्ही तयार करायचं शिकलं पाहिजे. यानंतर या उदाहरणाची आकृती, ही आकृती पुस्तकामधलीच आहे. थोड्या आकृतीला घ्यायला प्रॉब्लेम येतो म्हणून दिली आहे की 4थ्या मात्रेपर्यंत काही भूमीच्या 4थ्या मात्रेपासून 1/3 किंवा 1/3 या प्रमाणात भूमी व श्रमिकांची संख्येत वाढ केली तर सीमांत उत्पादन 5व्या मात्रेपर्यंत स्थिर होते. म्हणजे N1 पर्यंत आकडे देण्याच्या ऐवजी आपण N1 2 अक्ष OX आणि OY, ओव्यावर सीमांत उत्पादन, OX वर भांडवलाची मात्रा. तर N ते N1 हे वाढलेलं आहे. T1 ते T2 हे स्थिर परिमाण प्रत्यय नियम आणि T2 ते R हे काय? ऱ्हासमान परिमाण प्रत्यय म्हणजे घटते परिमाण फल आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे हे आकृती तुम्हाला विश्लेषण थोडंसं वाचता येईल. जसे तुम्हाला इथं हे 3 प्रकारचे हे वक्र इथं आहेत. हे 6 ते 8 वाढलं, 9 9 आणि 8 6. हे पाहता हे असं गृहीत धरा इथून इथपर्यंत 6 ते 8 आहे, 9 आहे, 9 ते हे 9 इथपर्यंत आहे आणि नंतर हे खाली घट झालेलं आहे. अशा प्रकारचं हे विश्लेषण आहे. तर यानंतर इथं हा परिमाण प्रत्यय नियम आपला संपलेला आहे. हे सुद्धा तुम्ही काय करा, वाचा आणि हे दुसरं लेक्चर आपलं इथं संपत आहे. एवढंच तुम्ही थोडं 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 अभ्यास करा. नंतर पुन्हा आरामाने तुम्ही वेगवेगळे मुद्दे पहा. वेगवेगळ्या एकाच लेक्चरमध्ये हे सर्व तुम्ही PPT पहा आणि समजून घ्या असं मी मुळीच म्हणणार नाही. थोडा तुमच्या आवश्यकतेप्रमाणे फ्रेश माइंड जेव्हा असतं तेव्हा तुम्ही तेवढाच भाग वाचा, तेवढाच नोट्स तयार करा आणि त्याप्रमाणे वाचा. आता आपण पुढच्या 3ऱ्या लेक्चरला जाऊया. याचं जर समजा तुम्हाला मी वेगवेगळे लेक्चर दिले असते तर याची कंटिन्युटी किंवा याचं तुमच्या डोक्यात प्रत्येक कुठला भाग कुठल्या प्रकरणामध्ये हे लक्षात आलं नसता. म्हणून मी असा विचार केला की एकाच PPT मध्ये आपण तुम्हाला सर्व ही माहिती देऊया. तर आता पुढचं आपण लेक्चरला आपण जाऊया. तर ते लेक्चर आहे उत्पादन खर्च संकल्पना. खर्च संकल्पना इथं हे खर्च संकल्पना आहे. याच्या खाली पुढे गेला असेल खर्च संकल्पना. आता उत्पादनासाठी खर्च लागतो. तर हा खर्च त्या संदर्भात वेगवेगळ्या संकल्पना आहेत. उत्पादनासाठी भूमी लागते, श्रम लागते, भांडवल, संयोजन 4 घटक आवश्यक आहेत. परंतु हे 4 घटकाचे मालक जे असतात ते फुकट काम तयार नसतात. भूमीचा मालक वेगळा असतो, श्रमाचा मालक श्रमिक स्वतःचा असतो, भांडवलाचा मालक असतो, संयोजक हा स्वतःचा असतो. तर हे घटक फुकट काम करत नसतात उत्पादन प्रक्रियेमध्ये. त्यांना काहीतरी मोबदला द्यावा लागतो, त्यांना काहीतरी त्याची किंमत द्यावी लागते. तर हा मोबदला म्हणजे काय? उत्पादन घटकावरील खर्च, त्यालाच उत्पादन खर्च असंही म्हणतात. आता भूमीला जो मोबदला देतात त्याला विशिष्ट नाव आहे खंड. श्रमिकाला जो मोबदला मिळतो त्याला अर्थशास्त्रामध्ये मजुरी म्हणतात. भांडवलाला जो मोबदला मिळतो त्याला अर्थशास्त्रामध्ये व्याज म्हणतात. संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला अर्थशास्त्रामध्ये नफा म्हणतात. म्हणजे उत्पादन घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्याबद्दल त्यांना जे खंड, मजुरी, व्याज व नफा या स्वरूपात जो मोबदला दिला जातो त्या मोबदल्याची बेरीज केली तर त्या बेरजेला उत्पादन खर्च असे म्हणतात. आता उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकार आहेत. यातले काही प्रकार मानसिक आहेत, काही प्रकार वास्तव प्रकार आहेत. तुम्ही हे समजून घ्या अगोदर. आता यामध्ये पहिला खर्च आपण घेतोय वैकल्पिक खर्च किंवा संधी खर्च. याला बदली खर्च असं सुद्धा म्हणतात. व्यवहारिक भाषेमध्ये बदली खर्च.
बदली खर्च म्हणजे काय किंवा वैकल्पिक खर्च म्हणजे काय, तर वस्तूच्या उत्पादनाची साधने पर्यायी उपयोगाची असतात. पर्यायी म्हणजे समजा तुमच्याकडे जमीन आहे, जमिनीत ऊस घेता येतो किंवा ज्वारी घेता येते किंवा गहू घेता येतो किंवा डाळी मोसंबी घेता येते, पण एका वर्षी किंवा एका सीझन मध्ये एकच पीक घेता येतं, असं आहे ते. एका सीझन मध्ये ऊसही घेता येतो, त्याचमध्ये डाळिंबी घेता येतं, त्याच्यामध्ये मोसंबी घेता येते, असं नाही. एका सीझन मध्ये एका काळामध्ये एकच पीक घेता येतं, परंतु कोणतं पीक घ्यायचं हे तुमच्या इच्छेवर अवलंबून असतं. तर वस्तूच्या उत्पादनाची साधने पर्यायी उपयोगाचे असतात. यावरून एखाद्या उत्पादनाचा घटक विशिष्ट उत्पादनासाठी उपयोगात आणला तर त्या घटकाच्या इतर पर्यायी उपयोगाचा त्याग करावा लागतो. हा त्याग म्हणजेच काय, वैकल्पिक खर्च होय. आता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना बदली संकल्पना म्हणून मिसेस जॉन रॉबिन्सन यांचं विश्लेषण केलेलं आहे. बदली उत्पन्न, बदली उत्पन्नाला म्हणलं तरी चालेल, कारण खर्च आणि उत्पन्न ह्या नाण्याच्या दोन बाजू असतात. जर संयोजकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, जो व्यवसाय करतो त्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे काय असतो, खर्च असतो. आणि जो भूमीचा मालक आहे किंवा जे श्रम आहेत, ते श्रमाचे मालक आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून काय आहे, उत्पन्न आहे. म्हणून फार जमलिंग किंवा मनामध्ये शंका निर्माण करण्याचं कारण आहे. एका ठिकाणी सर खर्च म्हणतात, एका ठिकाणी उत्पन्न म्हणतात. ही संकल्पना उत्पादकाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो खर्च असतो, आणि उत्पादन घटकाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही संकल्पना काय असते, हे उत्पन्न असतं. तर समजा एखाद्या उत्पादन घटकाचा व एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असताना त्यांनी पर्यायी उत्पादन घटक जर त्याग केला तर तो त्याग म्हणजे काय, वैकल्पिक खर्च होय. समजा एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या वस्तूचं गव्हाच्या उत्पादनासाठी जमीन वापरण्याच्या ऐवजी ज्वारीच्या उत्पादनासाठी वापरल्या असती तर, असा आपण विचार करायचा. किंवा एखादा श्रमिक आहे, त्या श्रमिकाने शेतीमध्ये किंवा एखाद्या कारखान्यामध्ये काम करण्याऐवजी शेतीमध्ये काम केलं असतं तर किती उत्पन्न मिळालं असतं. तर हे जे उत्पन्न मिळालंय तर ते काय, वैकल्पिक खर्च आहे. म्हणजे पर्यायी, समजा आता तो कारखान्यात का काम करतो, त्याला प्रत्यक्ष उत्पन्न जास्त मिळतं म्हणून कारखान्यात काम करतो, परंतु त्याच्या व्यतिरिक्त शेतीत काम केलं असतं कमी उत्पन्न मिळालं असतं. जेवढं काय मिळालं असतं तर त्याचं ते वैकल्पिक उत्पन्न आहे. आता इथं उदाहरण तुम्हाला दिलं आहे, एका मजुराने कारखान्यात काम केले तर त्याला 10,000 रुपये मिळतात असं गृहीत धरू. 10,000 हे प्रत्यक्ष उत्पन्न. समजा त्याने कारखान्यात काम करण्याऐवजी शेतीमध्ये काम केले असते तर त्याला 8,000 रुपये मिळाले असते. मग प्रत्यक्ष उत्पन्न 10,000 आणि बदली उत्पन्न काय आहे त्याचं, 8,000. इथं काम करण्याच्या तिथं काम केलं असतं, कारण आता प्रत्यक्ष काम का करतो, त्याला तिथं जास्त उत्पन्न मिळतं म्हणून. तर त्याशिवाय त्यांनी इतर ठिकाणी काम केलं असतं त्याला किती, 8,000 मिळाले असते. तर हे त्याचं पर्यायी उत्पन्न झालं किंवा बदली उत्पन्न झालं. त्यालाच अर्थशास्त्रात वेगळे शब्द आहेत, वैकल्पिक किंवा संधी खर्च. खर्च आपण केव्हा शब्द वापरतो, हे संयोजकाच्या दृष्टिकोनातून जो उत्पादन प्रक्रिया घडवून आणतो त्याच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना वापरतो. अशा प्रकारचे वैकल्पिक खर्च आहे, संधी खर्च आहे. तर हे दोन्ही खर्च अर्थशास्त्रामध्ये महत्वाचे आहेत. याचे गुणदोष आहेत, परंतु फारसं खोलात जायचे आपल्याला गरज नाही. पुढचा मुद्दा आपण घेऊया, वास्तव खर्च किंवा वास्तव उत्पादन खर्च. वास्तव उत्पादन खर्च हा उत्पादन घटकांनी उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष केलेले कार्य किंवा त्यांनी केलेल्या त्यागाची बेरीज असते. ही संकल्पना मानसिक संकल्पना आहे. तर मानसिक संकल्पना म्हणजे कसे, उत्पादन प्रक्रियेमध्ये शारीरिक व मानसिक कष्ट होतात. तर हे शारीरिक किंवा मानसिक कष्ट जे आहेत तर त्या कष्टाच हा वास्तव उत्पादन खर्च असं म्हणतात. म्हणजे एखादा संयोजक आहे, त्या किंवा एखादा श्रमिक आहे, एखाद्या श्रमिकाने समजा एखाद्या कारखान्यामध्ये काम केलं तर त्या कारखान्यामध्ये काम करत असताना तो प्रत्यक्ष कशाचा त्याग करतो, आराम करण्याचा त्याग करतो, कुटुंबासोबत राहण्याचा त्याग करतो. तर हा जो त्याग आहे तर तो त्याग म्हणजेच काय, त्याचा वास्तव उत्पादन खर्च आहे. ही सुद्धा मानसिक संकल्पना आहे. म्हणजे जेव्हा तो उत्पन्नासाठी एखाद्या ठिकाणी काम करतो, परंतु ते काम करत असताना बाकीच्या काही घटकाचा तो त्याग करतो, तो त्याला मानसिक कष्ट सहन करावे लागतात. तर हेच म्हणजे काय, वास्तव उत्पादन खर्च. हा सुद्धा वास्तव उत्पादन खर्च अर्थशास्त्रामध्ये महत्वाचा आहे. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे की पैशातील उत्पादन खर्च, याला मौद्रिक
व्यय असे म्हणतात. मौद्रिक म्हणजे पैसा, मौद्र, आणि व्यय म्हणजे खर्च. उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन घटकांना पैशाच्या स्वरूपात जो मोबदला द्यावा लागतो, त्या सर्व मोबदल्यांची बेरीज केली तर पैशातील उत्पादन खर्च असं म्हणतात. म्हणजे उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजन यांना खंड, मजुरी, व्याज, नफा हा मोबदला द्यावा लागतो. हा मोबदल्याची बेरीज केली तर वास्तव उत्पादन खर्च मिळतो. हा खर्च दोन प्रकारचा असतो. त्यातलं एक आहे जो मोबदला उत्पादन घटकांना प्रत्यक्षपणे दिला जातो त्यांना प्रत्यक्ष मौद्रिक खर्च म्हणतात, किंवा प्रत्यक्ष पैशातील उत्पादन खर्च. म्हणजे उत्पादनाचे घटक जर बाहेरचे असतील आणि त्यांनी उत्पादन प्रक्रियेमध्ये काम केले तर त्यांना जो मोबदला द्यावा लागतो तर तो मोबदला म्हणजे प्रत्यक्ष मौद्रिक खर्च. आणि अप्रत्यक्ष मौद्रिक खर्च म्हणजे काय, की जो मोबदला देण्याची गरज नाही पण हिशोबामध्ये मात्र घ्यावा लागतो. नफा किती झाला, तोटा किती झाला हे पाहत असताना. तर असा खर्च म्हणजे अप्रत्यक्ष मौद्रिक खर्च. आता उदाहरणामध्ये एखादा व्यक्ती एखादं दुकान टाकलंय, एखादं चहाची कॅन्टीन टाकले, पण तो स्वतःच कॅन्टीन चालवतो, स्वतःच श्रमिकाचं काम करतो, स्वतःच कप बशा विसरतो, लोकांना चहा स्वतःच देतो. तर इथं तो स्वतःचा मोबदला दररोज जसं मजुराला मोबदला देतात तसं हा स्वतःचा मोबदला घेणार आहे का? घेणार नाही. तर परंतु हा मोबदला जेव्हा तो हिशोब करतो तर तेव्हा मी श्रमिक लावला असताना किती रुपये द्यावे लागले असते तर तो त्यामध्ये हिशोबात गृहीत धरतो. तर हा खर्च म्हणजे अप्रत्यक्ष मौद्रिक खर्च, म्हणजे जो हिशोबात घेतात परंतु प्रत्यक्षपणे दिले जात नाही रक्कम. रक्कम देण्याची गरज नसते कारण तो स्वतःच काम करतो, स्वतःच्या घरचे काम करतात, नातेवाईक काम करतात असेल ते पैसे घेत नसतील तर त्याचा समावेश यामध्ये होतो. तर अशा प्रकारे हे तीन उत्पादनाचे प्रकार, उत्पादन खर्चाचे प्रकार आहेत. संधी खर्च, वास्तव खर्च आणि पैशातील उत्पादन खर्च याचे दोन प्रकार. प्रत्यक्ष खर्च, अप्रत्यक्ष खर्च. एवढा भाग तुम्ही जरी अभ्यास केला तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान मिळेल. याचे सर्व गुणदोष वगैरे पुढे आहेत भाग सविस्तर, परंतु इथं फक्त या संकल्पना समजून तुम्ही घ्या. इथं आपला हे एक लेक्चर संपलेला आहे. आता उत्पादन खर्चाच्या संकल्पनेनंतर आपण पुढचा जो मुद्दा पाहणार आहोत तर तो आहे अल्पकालीन व दीर्घकालीन खर्च. इथं आपण अल्पकाळाचा, आपण याच्यापूर्वी अल्पकाळाचा उल्लेख केलेला आहे, दीर्घकाळाचा उल्लेख केला आहे. तर त्याचा प्रत्यक्षामध्ये काय अर्थ आहे तर तो अर्थ आपण पाहणार आहोत. अल्प कालखंड म्हणजे ज्या कालखंडामध्ये उत्पादनाच्या स्थिर घटकात कोणताही बदल करता येत नाही तर त्याला अल्प कालखंड म्हणतात. केवळ बदलत्या घटकामध्येच बदल केला जातो त्याला अल्प कालखंड असे म्हणतात. अल्प कालखंड म्हणजे ज्या घटकात किंवा ज्या कालखंडात स्थिर उत्पादन घटकामध्ये बदल करता येत नाही, केवळ बदलत्या घटकामध्ये बदल करता येतो. म्हणजे तुम्हाला साधं ज्वारीचं आणि गव्हाचं उदाहरण मग अशी दिलं की गव्हाच्या उत्पादनामध्ये एकदा तुम्ही पेरणी केली की त्यामध्ये तुम्हाला कशामध्ये बदल करता येत नाही, जमिनीच्या क्षेत्रामध्ये बदल करता येत नाही, त्यानंतर गव्हाच्या बियाणामध्ये बदल करता येत नाही. हे झाले स्थिर घटक. कारखान्याचे उदाहरण घेतलं तर यंत्र इमारतीमध्ये बदल करता येत नाही आणि श्रमिकामध्ये बदल करतो. आजच्या उद्या दोन श्रमिक लावता येतात, कच्चा माल वाढवता येतो. ते झाले बदलते घटक. तर अल्प कालखंड हा काही दिवसांचा कालखंड असतो, काही महिन्यांचा कालखंड असतो. तर त्यामध्ये एकदा ते जमिनीच्या जे एखाद्या वस्तूचं उत्पादन आपण घेतो तर त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये जो वेळ लागतो तर तो त्या वेळेवरून हा अल्प कालखंड ठरवला जातो. त्याचा प्रक्रियाचा जो कालखंड येतो तो कालखंड अल्प कालखंड. पुन्हा नंतर दुसरा सीझन म्हणजे तो दीर्घ कालखंडामध्ये गेला. दीर्घ कालखंड त्याला लॉंग पिरियड किंवा लॉंग रन असंही म्हणतात. ज्या कालखंडामध्ये स्थिर आणि बदलत्या दोन्ही घटकामध्ये बदल करता येतो त्यास दीर्घ कालखंड म्हणतात. हा कालखंड काही वर्षाचा असतो. दीर्घ काळामध्ये उत्पादनामध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येतो. तर दीर्घ कालखंड म्हणजे काय, समजा पुन्हा गव्हाची मागणी वाढली, ज्वारीची मागणी वाढली तर तुम्ही काय करू शकता, गव्हाचं 4 एकर ऐवजी 5 एकर उत्पादन घेऊ शकता पुढच्या वर्षी, 10 एकर उत्पादन घेऊ शकता, 25 एकर उत्पादन घेऊ शकता, 100 एकर उत्पादन घेऊ शकता. म्हणजे उत्पादनाची मागणी कशी आहे त्या मागणीप्रमाणे जर उत्पादनात बदल करता येत असेल आणि उत्पादनात बदल करायचं म्हणजे उत्पादनाच्या घटकामध्ये बदल करता येत असेल तर त्याला दीर्घ कालखंड असं म्हणतात. अल्प कालखंड म्हणजे त्याचा जो सीझन असतो त्या सीझनला काय म्हणतात, सीझनसाठी जेवढा काळ लागतो तो कालखंड म्हणजे अल्पकाळ.
म्हणजे उत्पादन तयार होण्याचा जो कालखंड आहे तर तो अल्पकाळ, एकदा उत्पादन सुरुवात झाली की स्थिर घटकात बदल करता येत नाही आणि दीर्घ कालखंडामध्ये मात्र दोन्ही घटकामध्ये बदल करता येतो. तर अशा प्रकारे हे अल्पकालीन आणि दीर्घकालीन कालखंड आहेत. यानंतर अल्पकालीन खर्चाचे प्रकार. तर अल्पकालीन खर्चाच्या प्रकारामध्ये एकूण स्थिर खर्च आहे, त्याचे फक्त अर्थ आहे, तुम्हाला जास्त विश्लेषण याचं नाही. त्याला टोटल फिक्स्ड कॉस्ट किंवा शॉर्टमध्ये या पहिलं सर्वांचं आद्याक्षर जर आपण घेतलं TFC, अल्पकाळात उत्पादनामध्ये वाढ अथवा घट झाली तरी जो खर्च बदलत नाही त्यास एकूण स्थिर खर्च म्हणतात. म्हणजे त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की स्थिर उत्पादन घटकावर केला जाणारा खर्च म्हणजे स्थिर उत्पादन खर्च. इमारत, यंत्रसामुग्री किंवा जमिनीचं भाडं असेल किंवा बियाणावर खर्च असेल तर हा खर्च म्हणजे एकूण स्थिर खर्च. स्थिर उत्पादन घटकावर केला जाणारा खर्च म्हणजे स्थिर खर्च. सरासरी स्थिर खर्च, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट, AVC, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट. इथं सॉरी, तर हे झालंय ॲव्हरेजचं AV केलाय, तर F केला तरी चाललं असतं, ABC. तर इथं Fच पाहिजे होतं इथं, आता इथं चेंज करता येत नाही. तुम्ही विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की AFC आहे. एकूण स्थिर खर्चास उत्पादन संख्येने भाग दिल्यानंतर, म्हणजे एकूण जो खर्च आहे तर उत्पादन संख्येने भाग दिल्यानंतर आपल्याला सरासरी स्थिर खर्च मिळतो. एकूण बदलता खर्च, टोटल व्हेरिएबल कॉस्ट, TVC. उत्पादन करताना बदलत्या घटकावर जो खर्च केला जातो, त्यांना जे मोबदले दिले जातात तर त्या मोबदल्याची बेरीज केली तर एकूण बदलता खर्च मिळतो. हा बदलता खर्च उत्पादनातील बदलाप्रमाणे बदलतो. तुम्हाला MCQ मध्ये येऊ शकतं की जो खर्च अल्पकाळात उत्पादनातील बदलाप्रमाणे बदलत नाही तो कोणता असतो? स्थिर असतो. आणि उत्पादन प्रमाणाप्रमाणे जो बदलतो तर तो खर्च बदलता खर्च असतो. त्यानंतर सरासरी बदलता खर्च, ABC, हे इथं बरोबर आहे. एकूण बदलत्या खर्चास उत्पादन संख्येने भाग दिल्यानंतर मिळणाऱ्या खर्चाला बदलता खर्च म्हणतात. तर बदलत्या घटकावर होणारा खर्च म्हणजे बदलता सरासरी खर्च आणि या खर्चाला नगसंख्येने भाग दिल्यानंतर हा बदलता सरासरी खर्च मिळतो. सीमांत खर्च, मार्जिनल कॉस्ट, हे SMC. यस काय इथं वापरलंय शॉर्ट, कारण हा दीर्घकाळामध्ये सुद्धा खर्च असतो. म्हणून इथं जर यश आपण घेतलं नाही तर इथं मात्र यस घेतला. SMC म्हणजे शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट असं जात. अल्पकाळात वस्तूचा एक जास्त नग उत्पादन करत असताना जो एकूण खर्चात बदल होईल त्या बदलाला सीमांत खर्च म्हणतात. अशा प्रकारे खर्चाचे अल्पकाळात हे 4 प्रकार आहेत. एकूण स्थिर खर्च, स्थिर घटकावर होणारा खर्च, सरासरी स्थिर खर्च, एकूण स्थिर खर्च भागिले उत्पादन नग संख्या, एकूण स्थिर खर्च, एकूण बदलता खर्च, बदलत्या घटकावर होणारा खर्च, सरासरी बदलता खर्च, एकूण बदलता खर्च भागिले उत्पादन नग संख्या आणि सीमांत खर्च एक घटक वाढवल्यामुळे एकूण खर्चात होणारा बदल अल्पकाळामध्ये, त्याला सीमांत खर्च. असे अल्पकाळामध्ये 4 प्रकारचे प्रकार आहेत खर्चाचे. यानंतर दीर्घकालीन खर्च. दीर्घकालीन खर्च हा दीर्घकाळामध्ये येतो. दीर्घकाळामध्ये 2च प्रकारचे खर्च असतात, दीर्घकालीन सरासरी खर्च आणि दीर्घकालीन सीमांत खर्च. याला लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट, हे L इथं वापरलाय आपण का, लॉंग रन AVC, कारण हे शॉर्ट रन मध्ये सुद्धा असतात. तर हा दीर्घकालीन सरासरी खर्च अतिशय महत्वाचा खर्च आहे. याला जर एकूण उत्पादन खर्चाला उत्पादित नगसंख्येनं भाग दिल्यास हा दीर्घकालीन सरासरी खर्च मिळतो. यामध्ये एकूण जो खर्च दीर्घकाळामध्ये होणारा तर त्या खर्चाला उत्पादन संख्येने भाग द्यावा लागतो. हा खर्च म्हणजे अनेक अल्पकालीन खर्चाची जर तुम्ही बेरीज केली तर अल्पकालीन खर्चाच्या बेरजेने सुद्धा हा खर्च मिळतो. याचा आकार इंग्रजीतील थोडा U आकारासारखा असतो, तुम्हाला तो पुढे दाखवल्याचा आहे. त्यानंतर दीर्घकालीन सीमांत खर्च, दीर्घकाळामध्ये एका जास्त नगाचं उत्पादन करण्यासाठी एकूण खर्चात होणारा जो बदल आहे त्याला दीर्घकालीन सीमांत खर्च असं म्हणतात. अल्पकाळातील व्याख्या आणि दीर्घकाळातील व्याख्या सारखीच आहे, फक्त हा शब्द चेंज करायचा. अल्पकाळात काय, अल्पकाळामध्ये वस्तूचा एक जास्त नग उत्पादन करण्यासाठी आलेला खर्च म्हणजे अल्पकालीन सीमांत खर्च, आणि दीर्घकाळात एक वस्तू जास्त उत्पादन करण्यासाठी एकूण खर्चात होणाऱ्या बदलास दीर्घकालीन सीमांत खर्च म्हणतात. हा वक्र सुद्धा थोडा पसरट युवा आकाराचा असतो किंवा त्याला बशीचा आकाराचा असं म्हणतात. तर दीर्घकाळामध्ये 2 प्रकारचे खर्च असतात. तर यानंतर आपण उत्पन्न संकल्पना पाहूया.
उत्पन्न संकल्पना हे आपलं पुढचं लेक्चर असं आहे असं तुम्ही गृहीत धरलं तरी चालेल. कारण एक एक संकल्पना पाहायची, तेवढाच अभ्यास करायचा, तेवढंच ऐकायचं, शांत बसायचं, नोट्स काढायच्या, पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसरी संकल्पना ऐका. तर यामध्ये उत्पन्न किंवा याला अर्थशास्त्रामध्ये प्राप्ती असे म्हणतात, रेव्हेन्यू. वस्तूच्या वेगवेगळ्या किमती असताना वेगवेगळ्या नगांची विक्री करून जे उत्पन्न उत्पादन संस्थेला मिळते, तर त्यालाच काय म्हणतात, उत्पन्न किंवा प्राप्ती म्हणतात. म्हणजे जे तयार झालेलं उत्पन्न आहे, ते उत्पन्न आपण जर ग्राहकांना विकलं, तर त्यापासून मिळणारी रक्कम त्याला उत्पन्न असं म्हणतात किंवा त्याला प्राप्ती असं म्हणतात. उत्पन्नाचे 3 प्रकार आहेत. एकूण उत्पन्न म्हणजे सर्वच वस्तूचे नग विकले, तर हे सर्व नग गुणिले त्या वस्तूची किंमत केली तर आपल्याला काय म्हणतात, एकूण उत्पन्न. तुम्हाला सांगितले बा सूत्राने, उत्पन्न बरोबर किंमत गुणिले वस्तूची संख्या. आता वस्तूची संख्या कोणती, विकलेली वस्तूंची संख्या. त्यानंतर सरासरी उत्पन्न, ॲव्हरेज रेव्हेन्यू, AR. एकूण उत्पन्न जे आहे त्या एकूण उत्पन्नाला विकलेल्या नगसंख्येनं भाग दिल्या तर सरासरी उत्पन्न मिळते. एकूण उत्पन्न भागिले वस्तूची नगसंख्या. आणि सीमांत उत्पन्न, वस्तूचा एक जास्ती नग विकल्यामुळे एकूण उत्पन्नात जी भर पडते त्याला सीमांत उत्पन्न म्हणतात. तर एक जास्त नग विकल्यामुळे, समजा पूर्वी 10 नग विकले, आता 11वा नग, 10 नग विकल्यामुळे 100 उत्पन्न झालं. 11वा नग विकल्यामुळे 110 रुपये उत्पन्न झालं. तर 100 मध्ये कितीने बदल झाला, 10 रुपयाने बदल झाला. तर हे 10 रुपये म्हणजे काय, सीमांत उत्पन्न. तर अशा प्रकारे उत्पन्नाचे 3 प्रकार आहेत. यावरूनच उत्पन्न वक्र सुद्धा काढले जातात. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं, ऑब्जेक्टिव्ह मध्ये. तर हे थोडं वाचून व्यवस्थित हे करून घ्या. त्यानंतर पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पन्न आणि खर्च वक्र, तुम्हाला पूर्ण स्पर्धेमध्ये म्हणलं होतं खर्च वक्र, MC आणि TC जे आहे, ॲव्हरेज टोटल कॉस्ट, आणि ह्याला AC म्हणलं तरी चालतं, आणि MC, AC आणि MC म्हणजे त्याला SMC म्हणलं तरी चालतं, की मार्जिनल कॉस्ट आणि ॲव्हरेज कॉस्ट. इवा करायचे असतात. इवा करायचे का असतात पुढे आपण पाहणारच आहोत, तरी पण तुम्हाला सांगतो की सुरुवातीला वाढत्या उत्पादनाप्रमाणे उत्पादन घटकात बदल केला किंवा वाढत्या उत्पादनाप्रमाणे हे खर्च सुरुवातीला कमी 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 होत जातात. हे दोन्ही खर्च कमी कमी होत जातात. परंतु एका विशिष्ट मर्यादा संपली की त्या मर्यादेनंतर हे वक्र काय होतात, वाढत वाढत जातात. विशिष्ट मर्यादेनंतर हे वक्र वाढत जातात. आणि म्हणून खर्च वाढताना विशिष्ट मर्यादेपर्यंत खर्च कमी होतो, परंतु उत्पादनाचं प्रमाण जर वाढवत गेला तर पुन्हा खर्च वाढतो. समजा एखादा कॅन्टीनवाला आहे, तो सुरुवातीला चहा ठेवतो, एकच व्यक्ती काम करतो, म्हणून त्याने तिथं भजे चालू केले, ते खिचडी चालू केली, आणखीन एखादा पदार्थ आयटम चालू केला, त्यानंतर काय करावं लागतं, एकाच व्यक्तीवर भागणार आहे का, नाही, तर दुसरा गॅस आणावा लागेल, त्यानंतर त्या दुसरा माणूस कामाला लावावा लागेल, तर दुसरे काही पातेले किंवा सामान आणावं लागेल, तर हा खर्च वाढत जातो. आणि म्हणून एका विशिष्ट प्रमाण एखादा चहावाला पोहे करू शकतो, खर्च कमी होतो, परंतु नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे आयटम ठेवले तर हे खर्च जे वाढू शकतात. तर उत्पादन संस्थेमध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढीव उत्पादनाबरोबर खर्च कमी होतो, सरासरी खर्च पण नंतर वाढत जातो, म्हणून हे अर्थ. आणि पूर्ण स्पर्धेमध्ये हे खर्च वगैरे कसे आहेत, AR म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू हे OX खालच्या अक्षराला आडव्या अक्षराला समांतर असतात. OX आणि OY अक्षर असतात, हे त्या अक्षराला समांतर असतात, कारण ते स्थिर असतात, बदलत नसतात, म्हणून हे वक्र असे आडवे आले आहेत. तर अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेमध्ये हे खर्च वक्र असतात, उत्पन्न आणि खर्च वक्र. यानंतर मक्तेदारीमध्ये हे वक्र आहेत. मक्तेदारीमध्ये दोन्ही वक्र हे अधोगामी असतात. अधोगामी म्हणजे उतरणारे असतात, डावीकडून उजवीकडे वरून खाली येणार असतात. हा डिमांड आणि हा मार्जिनल रेव्हेन्यू आणि हा ॲव्हरेज रेव्हेन्यू, AC आणि MC असं आपण म्हणतो. दोन्ही वक्र हे अधोगामी आकाराचे असतात. मक्तेदारी हा आपला सेपरेट मुद्दा आहे, तर त्यामध्ये आपण हे सविस्तर पाहणार आहोत. इथं फक्त एकच लक्ष ठेवा की हे वक्र अधोगामी आकाराचे असतात. त्यानंतर या आकृतीचं आपण शेवटी विश्लेषण दिलेलं आहे की मार्जिनल कॉस्ट, MC म्हणजे ते अर्थ दिलेत, सीमांत खर्च वक्र हा युवा कराचा का असतो, त्यानंतर ॲव्हरेज कॉस्ट ATC किंवा AC असं दोन्हीपैकी एक नाव आहे त्याचं. सरासरी खर्च वक्र हा पूर्ण स्पर्धेमध्ये युवा आकाराचा असतो. ॲव्हरेज रेव्हेन्यू सरासरी उत्पन्न वक्र पूर्ण स्पर्धेत OX अक्षराला समांतर असतो. मार्जिनल रेव्हेन्यू सीमांत उत्पन्न वक्र हा OX अक्षराला समांतर असतो. AR MR कुठं आपण पाहिलं ते. मक्तेदारीमध्ये ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि
सरासरी आणि सीमांत वक्र हे दोन्ही डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारे असतात. तर अशा प्रकारे ही आकृतीचं विश्लेषण आहे. तर या प्रकारे हा भाग आपला इथं संपलेला आहे. तरी पण तुम्ही आता हे जे सगळे मुद्दे आपण पाहणार आहोत, या मुद्द्याचं विश्लेषण तुम्ही प्रत्येक एकाच लेक्चरमध्ये ऐकण्याच्या ऐवजी याचे वेगवेगळे भाग करा. हे भाग तुम्हाला इथं अभ्यासक्रमामध्ये सांगतो. एकदा तुम्ही काय करा, फक्त उत्पादन फलसंकल्पना एवढाच अभ्यास करा तुम्ही. तेच लेक्चर ऐका, एक वेळा ऐका, 2 वेळा ऐका, त्याच्या नोट्स काढा. त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्ही काय करा, बदलत्या प्रमाणाचा नियम एवढंच पहा तुम्ही. तेवढंच ऐकून घ्या, समजून घ्या. त्यानंतर परिमाण प्रत्यय नियम एवढंच तुम्ही ऐकून आणि समजून घ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये. त्यानंतर चौथ्या लेक्चरमध्ये काय, फक्त खर्चाच्या विविध संकल्पना पहा. खर्च, पैशातील खर्च, वास्तव खर्च आणि संधी खर्च. त्यानंतर 5व्या लेक्चरमध्ये फक्त अल्पकाळ, दीर्घकाळ आणि त्याचे खर्च वगैरे एवढा पहा. नंतर उत्पन्न संकल्पना, उत्पन्न वक्र, उत्पन्नाचे प्रकार पहा. त्यानंतर खर्चाचे प्रकार पहा आणि पूर्ण स्पर्धेमध्ये वगैरे असे 7-8 लेक्चर वेगवेगळे मुद्दे घ्या तुम्ही. फक्त मी हे सर्व एकाच पीपीटी मध्ये काय बनवलंय हे तुम्हाला लिंक लागली पाहिजे. समजा मी हे लेक्चर केलं उत्पादन फलसंकल्पना, नंतर दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला हे लेक्चर टाकलं बदलत्या प्रमाणाचा नियम, तुम्हाला ते लिंक राहणार नाही. बदलत्या प्रमाणाचा नियम कुठला आला, कुठून आला, परिमाण प्रतिनियम काय, खर्च संकल्पना कुठल्या आल्या, हे सर्व तुम्हाला लिंक लागावी म्हणून सर्व एकामध्ये केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हा सर्व भाग तुमच्या संग्रही राहणार आहे. आता तुम्ही कधी तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे हा सर्व भाग तुम्ही पाहू शकता, तुमचा अभ्यास करू शकता. तुम्हाला जेव्हा इंटरनेट असेल, एकदा डाउनलोड करून घेतला की तुम्ही विकास सुकाळे या चॅनलवर, युट्यूब चॅनलवर जा आणि त्या ठिकाणी हे लेक्चर तुम्हाला एक्झाम होईपर्यंत असणार आहे. इव्हन तुम्ही परीक्षेच्या अगोदर जात असताना सुद्धा हे लेक्चर तुम्ही पहा, ऐका आणि नंतर त्यावर चिंतन करा, मनन करा आणि याचे संदर्भ ग्रंथ, सूक्ष्म अर्थशास्त्राचे कोणत्याही लेखाचं पुस्तक घ्या, त्यामध्ये हा भाग आहेच. सूक्ष्म अर्थशास्त्राचे कोणत्याही लेक्चरचे पुस्तक घ्या म्हणून तुम्हाला तुम्ही. फक्त एकच आहे की जर मोठं पुस्तक घेतलं तर ते MA चं असेल आणि छोटं पुस्तक घेतलं तर ते आपलं BA फर्स्ट इयरचं असेल तर छोटे पुस्तक घ्या, कारण MA लाही सूक्ष्म अर्थशास्त्र हा भाग आहे आणि BA ला सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र हा भाग आहे. तर छोटं पुस्तक घ्या, त्यामध्ये आहे. तर मी जे वापरत आहे माझं स्वतःचं पुस्तक विकास सुकाळे सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र असं एक आहे. तर किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र जुनं एक पुस्तक आहे माझंच, तर तेही तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्याच्यावरचा अभ्यास करता येईल. तर अशा प्रकारे वेगवेगळे मुद्दे तुम्हाला हे पूर्ण प्रकरण आपलं झालेलं आहे. म्हणजे एकूण सिलेबस पैकी डायरेक्ट आपला 1/3 सिलेबस आपला इथं झालेला आहे. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे हा भाग ऐका, तुमच्या संग्रह ठेवा किंवा जरी डिलीट झाला तर विकास सोहळे या चॅनलवर जा. तिथं BA फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर या तिन्ही वर्गाचे वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये लेक्चर आहेत. तुमचं लेक्चर कोणतं आहे ते शोधा आणि एखाद्या मित्राकडे तो व्हॉट्सअप ग्रुपवर नसेल तर त्यालाही तुम्ही त्याला सेंड करा आणि मग किंवा मिळून चर्चा करून त्याचा अभ्यास करा तुमच्या आवश्यकतेप्रमाणे. अशा प्रकारे हा भाग आहे. यानंतर आपण मग पुढचं जे प्रकरण आहे बाजारपेठेची रचना, तर ते आपण नंतर तयार करू. आता तुम्ही एक 8-10 दिवस या प्रकरणाचा अभ्यास करा आणि यावरून तुम्ही MCQ काढा किंवा याच्या आकृतीचं विश्लेषण करा. आकृती तुम्ही काढा. स्वतः पाहून आकृती न पाहता काढता येते का ते तुम्ही करा. परंतु याचा अभ्यास करणं मात्र आवश्यक आहे. हाच भाग तुम्ही पुढे MA ला आहे. अर्थशास्त्राचा जिथं जिथं अभ्यास कराल तिथं तिथं हा सर्व भाग तुम्हाला आहे. त्यामध्ये सर्व बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या BA फर्स्ट इयरला आहेत. तर हा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये हे तुम्हाला चुकवताच येणार नाही. म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा. हा सर्व तुम्ही अभ्यास कराल अशा प्रकारे मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी पहिलं प्रकरण आपल्या इथे संपलेलं आहे. म्हणून मी थांबतो. हा PPT मी इथं संपवतो. धन्यवाद.